विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आपण आता क्रीडा मानसशास्त्रज्ञ याचा भारतातील क्रीडा मानसशास्त्रज्ञ याबद्दल आपण जाणून घेऊयात. तर 5-6 पॉईंटमध्ये आपण हे सर्व याच्यामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. अगदी सोपं आहे. तर सुरू करूया. भारतातील क्रीडा मानसशास्त्र हे वेगाने वाढणारे शास्त्र आहे, पण तरीही हे अजून नवजात स्थितीमध्येच आपण आहे असं म्हणू. क्रिकेट आणि ऑलिम्पिकमध्ये यांचा वापर वाढताना आपल्याला दिसत आहे. वेगवेगळ्या पैलूंचा जर आपण विचार केला तर यामध्ये वाढती ओळख. तर क्रीडा मानसशास्त्रज्ञ किंवा क्रीडा मानसशास्त्र याचा आता ऑलिम्पिक खेळाडू असतील किंवा क्रिकेटमधील खेळाडू असतील यांच्यामध्ये याची आवड निर्माण होत आहे आणि याची गरज. कारण खेळ खेळत असताना खेळाडूंवर एक दबाव असतो किंवा एका प्रेशरमध्ये काम करावे लागते. तर ते हाताळण्यासाठी मानसशास्त्राची गरज त्यांना जाणवू लागली आहे. नवोदित टप्पा आणि आव्हाने. तर यामध्ये हे शास्त्र अतिशय आवडीचे जरी असले तरी व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षकांची यामध्ये कमतरता आपल्याला दिसून येते. त्यानंतर पायाभूत सुविधा व जागरूकता. तर भारतीय क्रीडा प्राधिकरण व उच्चभ्रू प्रशिक्षण संस्था यांनी हळूहळू क्रीडा मानसशास्त्रज्ञाचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे, पण एकूणच विकसित राष्ट्राच्या तुलनेत तो थोडा कमी आपल्याला सध्या जाणवतो. संघटनाची भूमिका. तर संघटनांची भूमिका. भारतीय क्रीडा मानसशास्त्रज्ञ संघटना म्हणजे सापी ही भारतातील क्रीडा मानसशास्त्रज्ञाच्या वाढीस वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या वाढीसाठी ती जोमाने प्रयत्न करताना आपल्याला दिसते. धन्यवाद.